हातोडी जेजुरी ट्रिपचा मेन माणूस 15 पाव घालत सुका वाटेल मानलाय एलकोट एलकोट देव गेले जेजुरा रस्सा आणि मटण नाको बाई वाटतो ना वाट एक नंबर. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी न्यू व्हिडिओ. सकाळचे वाजलेत 4:30. तसं आम्ही 4 वाजता निघणार होतो. झुंगा सार्थक आमचा. आता सार्थकला एक गोष्ट सांगायला लागेल. सार्थक भंडारा उचलतोस, भंडारा ओर उचलायचंय याच्या तोंडावर त्या तोंडावर ना मारायचा. काय सांगते इथं कॅमेरा असेल तर माझ्या कॅमेऱ्यावर मी ही गोष्ट काल रात्री झोपतानाच विचार करून ठेवला. तर सार्थकला ही गोष्ट सांगू दे. सार्थकला फक्त सार्थकच करू शकतो सगळ्यांच्या तोंडावर मारून, बाकी कोण नाही मारणार. तर आम्ही सकाळ चाललोय. कुठे चाललो? जेजुरीला. आणि आपला प्लॅन होता 4 वाजता निघायचा. आता वाटलं 4:30. अजून आम्ही निघतोय. आता 4:30चे 5 होतील, पण तरी कोण नाही घरातलं निघणार. तशी आम्ही झोपलो 11-12 वाजता. मी एक वाजता झोपलोय. तू किती वाजता झोपला? 11 साडे मी कसं झोपलोय? अरे या बायका कमी कॉन्टॅक्ट करू. 11 वाजता इथून गेल्या त्या झोपल्याचे 12 वाजता. आता बसमध्ये झोपणारच सगळी. बालाजी ओनर्सचे ट्रॅव्हल्सचे मालक आलेत आमच्या सोबत. त्यांच्या जोडीला तुम्हाला मेन माणसाची ओळख करून देतो. हा या जेजुरी ट्रिपचा मेन माणूस बकरोबा. ये बॉय, ये पप्पी दे, एक पप्पी दे, एक पप्पी दे. आमच्या म्हशी बघा 1 2 3 4. तिकडे एक 5. झोपले काही एक खंडोबाराच्या नावात चांगलं. ही आमची गँग जी पेंग्विन म्हणून आलं सगळी. 1 पेंग्विन 2 पेंग्विन 3 पेंग्विन 3 पेंग्विन. आपण पेंग्विन आम्ही नीला पेंग्विन. नीला पेंग्विन. हा घे आला तो. जा भारी बोलते निंजा. आम्ही बोललो निंजा हातोडी. आम्ही निघणार होतो 4 वाजता. आता वाजलेत 5. आमची नंदा ही कशी मस्त. त्या दिवशी यात्रेत गेली ती. यात्रेतून स्वेटर आणलाय. यात्रेतला आहे ना. आम्ही तुम्हाला आमचा आजची सवारी दाखवतो. जेजुरीला जाणार आहोत. हे बघा, ही आमची बस आहे आणि ही बस आहे श्री बालाजी ट्रॅव्हल्स. ओनर कोण दाखव? ओनर सौरभ पाटील ओनर आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा, श्री बालाजी ट्रॅव्हल्स. आणि ही इंस्टाग्रामवर पण आहे, तर हे सर्च करून बघू शकता. आणि प्रत्येक ट्रिप सोबत एक बोकड फ्री भेटतो. प्रत्येक ट्रिप सोबत एक बोकड फ्री. आमची ताई आले. ताईने काहीतरी स्पेशल आणलंय पोरांना. सो फ्रेंड्स, निघालो आता आहोत आम्ही खोपोलीमध्ये. आमचे मेंबर राज, चित्रमाई, भाऊजी, मामा, आमचे सगळे मेंबर 2 गाड्या आहेत. आता येतील. सो फ्रेंड्स, आता आम्ही आलोय पुण्यामध्ये. आता आहोत आम्ही कात्रजला. आपलं कॉलेज गेलं इथून सिंहगड कॉलेज आंबेगाव. आणि आता जाऊ नाश्ता करायचा आहे आम्हाला. आम्ही गाडी थांबवली नाही कुठे नाश्ता करायला, कारण नंतर ट्रॅफिक लागले असते वाटेगाव ब्रिज आणि चांदणी चौक त्या ठिकाणी बावधनला. तर डायरेक्ट आम्ही कात्रजला जाऊ. आणि कात्रजवरती जाताना आपल्या जेजुरीला जाताना रूटमध्ये जर काही खायला भेटलं तर खाऊयात. हा बघ कात्रजमध्ये ब्रिज नवीन म्हणजे काम चालू आहे आता कात्रजमध्ये प्रॉपर. आता आम्ही आलोय तर सासवड घाटामध्ये एंट्री केले. आता सासवडचा घाट चढतोय. मोठा होतोय घाट. तो फ्रेंड्स हे बघा. सो फ्रेंड्स, आता आम्ही आलोय तर दिवे घाटच्या पुढे. आणि इथं आम्हाला मिसळ भेटले. अनलिमिटेड मिसळ, महाबाराची मिसळ. आता आमचे मेंबर, मी मगाशी इंट्रोड्यूस नाही केलं, मेंबर दाखवतो एक एक उतरताना. या आमच्या तेजवहिनी, ही आमची श्री बालाजी ट्रॅव्हल्सची बस. हा आमचा सुमित, हा आमचा सार्थक, हा आमचा दीपू शेठ, हा आमचा नच्चू. साईडला आमचा रितेश, ही नंदाई, ही आमची नेत्रताई, हा ही आमची मधुर दिदी. झोपा काढल्या सगळ्यांनी. हा आमचा कुमार दादा, हा आमचा रोंदा, या आमच्या सोनू वहिनी उर्फ सुखदा वहिनी. हे आमचे अण्णा. आमची बाकीची माणसं काय बाहेर निघत नाही. शंकू झोप येते सध्या. हे आमचे अण्णा रेवती काकी, ही आमची आत्या खानावची, ही आमची मोठी आई. तिने खूप टाइमपास केलाय. सकाळी 4 वाजता 4:30ला निघणार होतो. तिने 5:30 वाजवलं. तिने वाट लावले. ही आमची मम्मी काय ना काय चावत बसलेली आहे. ही आमची काकी. हा माग कोण आहे?
माग काहीच नाही खाल्लं काय त्याची तोंड बंद आहेत. यांची तोंड बरोबर. तिकडे आता तिकडे चावतात ते काहीतरी. नाश्ताच चालू आहे चांगला. ही आमची काकी, ही आमची आई, हे आमचे आप्पा आणि बोकडावर ठेवला का टोप. आणि आमचा हा बोकड ब्या मस्त का बसलाय यांच्या आप्पा. त्यांना आम्ही हँडल करायला सांगितले. बोकड तुम्ही हँडल करा. इथे तुम्हाला मेवणीपेक्षा तिखट आणि बायकापेक्षा मिसळ मिळेल. सो फ्रेंड्स आता वाजलेत 9 आणि थांबलोय आम्ही महाबाराची मिसळ खाण्यासाठी. टेस्ट बघू काय बघू. आणि आमच्या काय मेंबरनी घरूनच भाकरी आणले. आमचे मेंबर बसलेत आता मिसळ खाण्यासाठी. हे बघा मिसळ. आई हे कुठली मिसळ खातोय तू? ही कुठली मिसळ आहे? मिसळ पॅटीस. मिसळ पॅटीस. सोनू वहिनी मिसळ आवडली का? हा खरं सांगा. 12ची आहे. हे आमची ताई काय खात नाही वाटतो. आज तिचा निरंकार उपवास आहे ताईचा. सुमितनी ना आखा कर केलाय. 15 पाव खाल्लं. सुका वाटेल मानलाय. मी 16 खाल्लत. मी 20 खाल्लत. अजून मेंबर आहेत त्यांनी 10 खाल्लत. मामाने 25 खाल्लत. आम्ही केले पेट पूजा मस्तपैकी. एकदम मस्त मजा आली. तुला माणसं दाखवतो कोण कोण आता. शिरूरचे भाऊजी हे आमचे बंधू. हे आमचे सासूंचे भाऊजी. हे भाऊ आमचे. देव माणूस देव घेऊन येत म्हणून देव माणूस. हे आमचं फोटोशूट चालू आहे सध्या. घोड्यावर बसून फोटो काढा. मिसळ खाऊन निघालो. मगापासून सगळ्यांची बॅटरी डिम होती. आता जशी मिसळ खाल्ले ना तशी तरतार झाले. नाही तर जेव्हापासून घरून निघालो तेव्हापासून सगळे ढिले आहेत. सगळे झोपलेत. आता जरा एनर्जी आली. हे आमचे एनर्जी वालेच आहेत सगळे. या रोहन नची ती इथं झोपली होती. आपण झोपाडा का हा जागा होता. आई व्हिडिओ आहेत. आपण झोपला होता. ही इथं गायब होती. ही आता आली चित्राबाई आमची. या वहिनी होत्या जाग्या. ही मधुरा दिदी पण झोपाडी. या वहिनी पण शुक्रवारी पण झोपाड्या. हा ही नंदा इथं सर्वात मोठी झोपाडी. आल्यापासून झोपले. ती आमची आत्या. ती झोपली का मला माहित नाही. लक्ष नव्हतं. ती नेत्रताई जागी होती. बाकी इथं माग मम्मी इथं कुमार होता. हा रेवता इथं अंगावर टाकून साडी झोपली होती. आई आमची गँग. सार्थक राज आज आता आला ऍड झालाय. आणि दीपू पण जरा थकलाय. जरा एनर्जी आली ना वाटतं. कमी खाल्ला का तू भावा डोसा? डोसा कमी खाल्ला तिने. तर चला आता पोचू जेजुरीला जाऊ. फायनली फ्रेंड्स आपण पोहोचलेलो आहोत खंडोबा देवस्थान. श्री खंडोबा देवस्थान. तो तिकडं नको जाऊ. सो फ्रेंड्स आता आम्ही झालो रेडी. हे आमचे सौरभ बंधू. आता आम्ही जाणार दोघं. बाकीचे आम्हाला काय माहित नाही. गड चढायला. जेवणी दाखवतो तुम्हाला. जेवणी हे देखो इधर हे हमारे जेवण वाले. सो फ्रेंड्स आता चाललोय आम्ही जेजुरी गडावरती. हे आमची पब्लिक थोडीशी आहे इथं. बाकी पुढे गेली. आमचा दीपू आणि मी चाललोय. नवीन नवरा बायको चष्मा घालून. ऐकू बाई कोणी दिला तुला? कुठं कोणी? सारसनच्या भाऊजीने गॉगल दिलाय. हे मला दे ना जरा. दे ना. काय तू इथे काय नंदी बाई फोटो काय करते बघा. फोटोग्राफर बघा आमचा डेंजर आहे. या दोघांचा फोटो काढायला बघतं तिथं घुसलाय. वा जबरी जबरी. पाया वाडा यायला घाई. आई जाम घाई यांना. पाय पाडलं नको. मी बोललो मार 50 फेकून मार. 50 फेकून मार. 50 फेकून माझ्यावर उचल. जय मल्हार. हे अजून पुढे जायचे. शेवटपर्यंत अजून पुढे जायचे. हे आज भाऊ आमचा 50 पाऱ्या चढेल. किती झाल्या? किती वाजल्या? 5 5 10 झालं.
12, 13, 14, 16, 17, 18 झाले नाही बोलले ना कोण अण्णा कुठे घ्या जाऊ द्या धमल अण्णा मी घेतो तो अण्णा घेऊ दे ना अण्णा कोणते हाक मारते मी पप्पाई मेंबर मी तर बोलतो 50 पायऱ्या उचलून घेणार होतो मी पण अण्णांनी मला 18 पायऱ्यानंतर थांबवलं. घे उचल आता इथून पुढच्या मजून एकदा खाली ठेवल्यानंतर पुन्हा उचलून घ्यायचं असतं. एलकोट सदानंदाचा रविवारच्या टायमात आलोत आम्ही. गर्दी बघा किती. मी याला काम दिलं आहे चपला भराचा. इथं कामाला लावलं आम्ही. एलकोट सदानंदाचा. आमचे 2 मेंबर पुढे गेलेत. ते मला एवढे कॉल लावतात का तू टाकला मला पप्पा जाम कॉल लावले. हा भेटले असं माफी ना नाच्या बोलो कोणाच्या पोराने मला मारला हे आपलाच आहे. अशी आज खूपच गर्दी आहे आणि आज ना आलोय रविवारी आम्ही. गर्दी पण बघताय तुम्ही खूप आहे. तिथे रांग तिथे 100 रुपयाची रांग आहे. फ्रीची रांग काय माहीत नाही कुठे आहे. नाही देवापाशी जायला फक्त परमिशन आम्ही घेऊन जाऊ शकतो. हे तुम्हाला जरी गेले तरी तुम्ही तिथं जाऊन दर्शन करून येऊ शकता. तुमचं समाधान होईल फक्त की आम्ही आतमध्ये गेल्यावर कळेल तुम्हाला की इथून 200 रुपये घालवले तरी उपयोग नाही काय आणि तिकडून लाईनने दर्शन केलं तरी उपयोग नाही. 10-20 फूट लांबून दर्शन आहे. ही ज्या मोठी लाईन आहे. अभिषेक घालणार आता आम्ही आमच्या देवांना. श्री पंचलिंग एवढी गर्दी अभिषेक घालणार. आमचे पप्पा दादा सगळे आई तिथे सगळे मेंबर अभिषेक घालणार. तुमचा आवाज ना आला. बोलला काय बोललीस ना तू आवाज ना. जय मागाशी का बसलीस. देव गेले जेजुरा निलगुरा गरगोटा हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदाई लाल माळसा सुंदरी भानू सुंदरी देववाळी खोबऱ्याचा तुकडा खंडाचा भडका सदानंदाचा एलकोट जय मल्हार सगळ्यांनी. डेंजर लागतं का जास्त लागतं का पकड रे. लातूरवरून आले तर ते पण काहीतरी करा आपण बघू. कॅमेरा तुम्ही एक पण टाका. मी युट्यूबवर टाकतो. तुम्ही कुठून आले सगळे. चालू आहे लातूरवर आलो आम्ही बोळेगाववरनं आलोय. आम्ही जेजुरीला सध्या आम्ही पुण्यामध्ये राहतो. पुण्यावरनं जेजुरीला आलोय. आमचं गाव लातूर आहे. हॉटेल बागेश्री नाही हॉटेल बागेश्री नाही आमचं काय पण. लातूरमध्ये बोळेगाव गाव आहे. छोटंसं गाव आहे. तिथं आम्ही इथं आलो. म्हणजे आम्ही पुण्यामध्ये राहायला पुण्यावरनं आम्ही इथं आलो. जिल्हा लातूर. भाऊ लई खूप टेन्शन मध्ये दिसत्या. नेटवर्क नाही तर काय करा. वायफाय संकट घ्यायचं ना तुम्ही. आता उलटा कर सगळ्या एकाकडून जेवढे होगा तेवढे अरे लागला जय मल्हार.
स्टार्टिंगला लागलं घ्यायचंय तुम्हाला नाही लागत आल्यासारखं जे आपले दादा भेटते सगळे यार हे लातूरवाले एक नंबर लागत नाही अरे लागत नाही पाय पड रे पाय पड अजून 2 मारा घडीला काढली मार घे अरे काय नाही मस्त एक नंबर भारी वाटलं काहीतरी नवीन कधी केलं नाही तुम्ही पहिल्यांदा केला आमच्यासोबत जाम भारी वाटलं चला भेटतो भावाची इको गाडी आहे इको गाडी चालवते भाऊ गावाकडे अरे एक नंबर मोठी लय मोठी असती तुम्ही सगळे एकत्र झाले नाही एकत्र आले एक नंबर चला भेटा सपोर्ट करू आम्ही फॉलो करू शेअर करू कमेंट करा असंच सपोर्ट राहू द्या यस नक्कीच राहू द्या भाऊ गाभाऱ्यातून दर्शन घेऊन आलाय आमचा प्रसाद घ्या अरे हळदच आधी दर्शन घेऊ समोरून आणि प्रदक्षिणा घालू मोरेश्वर गणपतीचे दर्शन घेतलं आता प्रदक्षिणा घालत सगळ्या देवांचे दर्शन घेणार मासा देवीचे दर्शन घेण्यासाठी या बघा इथे सगळे येल्लो कारण आम्हाला माहिती आहे वाट लागणारे कपड्यांची आमचा भाचा जाम पैसे आले त्याच्याकडे जाम म्हणजे जाम रोज आठवड्याला ड्रेस पंचायत करतो म्हणून पांढरा कलरला आणि वाटोला गेला आणि पॅन्ट पण पांढरी बघा त्या पोरी भेटतात त्या वाटी चांगले आहे फॅशन सेन्स एक नंबर आहे आमच्या भाषेचा तशी भेटला त्याला दिसतो पण एकदम भारी श्री विष्णुपद आमचं प्रदक्षिणा करून झालं दर्शन घेऊन झालं आता खाली उतरणार आम्ही दर्शन घेऊन सगळं झालं प्रदक्षिणा घालून झाल्या तळी भरून झाली तो फ्रेंड्स आम्ही काय मी एकटा बाकीचे मेंबर कुठं हरवले काय माहीत आमचे मी एकटाच चाललो आहे मला सोडून गेले पुढे तर मी पण जाणार काय विषय आता तिथं तयारी करतात गोंधळाची सो फ्रेंड्स बघा आता आम्ही आलो आहे देवदर्शन घेऊन आता आमच्या इथं होणार आहे गोंधळ आणि गोंधळ ह्याचा काढायचा आहे कारण हिनी घरात जाम गोंधळ घातला याला शांत करण्यासाठी गोंधळ घालतो बघा गोंधळाचं सेटअप करतात आणि हे आमचे गोंधळी मोटर राखीस गोंदी मेन हे सेटअप चालू आहे जरा इथं हातभार लावतात आमच्या वहिनी फायनली आमचे गोंधळे आलेले आहेत खूप वाट बघितली त्यांची शेवटी त्यांनी दर्शन दिलेलं आहे साधू संत तुम्हाला त्याच्या गळ्यामध्ये बिर्द वागवली बरोबर आहे हा जर कार्यक्रम त्यांच्या घरी असता मोठा खर्च केला असता जोडीला काय सांगणार हे काय जोडी उठायचं पुळीमुळेचा उद्धार करायचा आपलं नाव देवाच्या कामी गेलं पाहिजे संतोष मामानी केलाय मटन सगळ्यांना 2 संतोष मामा नाही हे आंबा आणि हे एक भात आहे मला वाटतं मटण येऊ दे मटाणे येऊ दे तू बनवलं का जेवण तर तू बनवलं जेवण बनवलं भाईने आता टेस्ट कशी असतो जर चांगली लागली तर ओके जर नाही लागली तर भाई कॅन्सल होऊ द्या भाई कॅन्सल टेस्ट कशी असू द्या पण भाईने जी भाई बंधू आणि आप्पा भाऊजी यांनी जे व्हरायटीज बनवलेल्या आहेत सेपरेट रस्सा बनवलेला आहे मटणाचा मुंडी सेपरेट आहे आणि मटन ड्राय मटन बनवलेलं आहे अगो भाई सुंदर असं जेवणाचं त्यांनी एकदम व्यवस्थित नियोजन केलेलं आहे जीवला का जीवाचे आमचे संतोष जीवला का जीवाचे रस्सा आला
सो फ्रेंड्स आमचा गोंधळ झालेला आहे आणि तुम्हाला एक विषय दाखवतो. भात रस्सा आणि मटण दाखव बाई एक नंबर कोट कॉल. या सगळ्या माणसांची मेहनत आप्पा गणेश बाई हे आमचे बंधू मामा जाम बघा वास येतो ना वास एक नंबर. आम्हाला एवढी भूक लागली ना हे बघा सर्वात आधी आम्ही बसलो. जाम भूक लागली जाम म्हणजे जाम. आमचा जेवायचा टाईम 1:30, 2, 1 हा असा फिरतो. पण आता वाजले 4:30 आणि एवढी भूक लागली ना आई शपथ सांगतो तुम्हाला. आता मटण काय मटणासोबत त्याची हाडं पण चावीन आम्ही. तुम्हाला सांगतो एवढा भारी झाला ना मटण आमचा. हा एक नंबर आलाय मटण. ही वजरी मटण हा भात बाबो एक नंबर आहे. तिखट एक नंबर. सगळे कसे जेवतात बघा. समज आणून ठेवलाय का वड किती वड मटन वड. A few moments later. या आमच्या ताईने फोटो काढलाय तर सगळ्यांना दाखवत फिरते फोटो. फोटो दाखव बघा फोटो बघा ताईने. अरे 2 काढलेत 3 काढलेत. ताई एक मजा करते. अर्धा पाऊन तास कारण झोप नव्हती पूर्ण झाली. झोपलो व्यवस्थित. आता आमची पब्लिक थोडी गेली त्या मार्केटमध्ये काहीतरी बघायला काय खायला काय विषय ते बघतील आणि मग आमची गाडी निघेल सरळ आपल्या घरच्या दिशेने. चलो फ्रेंड्स फायनली आम्ही निघालो घरी जायला. सो फ्रेंड्स आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो आणि आता आहोत आम्ही कात्रज मध्ये. आणि बघा आम्हाला काय सासगाव जत्रा जायला भेटलं नाही पण इथं आम्हाला जत्रा भेटले. इथं आहे कात्रजची जत्रा एंट्री बघ आई शपथ. आणि आम्ही अजून कात्रज मध्येच होत आणि वाजले टाइम झाला आहे 7. आम्हाला घरी जायला किती वाजतील काय सांगू नाही शकत. खूप ट्रॅफिक लागले आम्हाला. सो फ्रेंड्स एवढी ट्रॅफिक झालेली आहे. आम्ही आलो लोणावळ्यामध्ये आणि एवढी ट्रॅफिक झाली ना आमची गाडी खोपोलीच्या घाटातून सोडलीच नाही. आम्हाला टाकायला एक्सप्रेसला तशी आमची कार आलीच नसती पण आमच्या पुढच्या जेवढ्या कार होत्या तेवढ्या सगळ्या एक्सप्रेसला टाकल्या. रिक्षा पण एक्सप्रेसला टाकल्यात. पोलिसांनी बाईक पण एक्सप्रेसला टाकल्यात. तेवढी ट्रॅफिक झाली आपल्या खोपोलीच्या घाटात इथं. आणि हे बघा इथं बघू शकता इथं पण कचाकच भरलेत. आणि तिथं मगाशी आम्ही बघितलं ना तिथं अजून भरलं होतं. आणि आता टाईम किती झाला माहिती आहे का. टाईम झाला आहे 9:15 झालेत प्रॉपर. आता बघू किती उशीर लागतो ते. हो फ्रेंड्स आता आम्ही आहोत आमच्या जत्रेमध्ये आणि जत्रा अजून आहे. अजून टाईमच नाही भेटला जायला जत्रेमध्ये. आम्ही कोण गेलोच नाही जत्रेत अजूनपर्यंत. मोदक गोवाचा आवाज. आम्ही पोचलो इथं आता घरी आणि बघा आमची गाडी आणि सगळा सामान निघाला आमचा जेवणाचा. आता जाऊ घरी जाऊयात. चला पोचलो आम्ही घरी. आमचे सगळे मेंबर आहेत तिथे. जर व्हिडिओ आवडली असेल ही आपली जेजुरी ब्लॉगची काय करायचं माहिती ना लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ते लातूरची बरोबर भेटली होती. तुम्ही जर बघत असाल तर लाईकला तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. बाय. आमचे सौरभ बंधू स्वतःची गाडीला कशी जरा आता मेंटेन करतायत. अरे स्वतः माळला मेंटेन करायला लागतं सगळं. तसं आम्ही पोचलो घरी सुखरूप पोचलो. आमच्या सौरभ भावांनी गाडी एकदम मस्त चालवून एकदम असं देवदर्शन झालं आमचा.